तुम्हाला वजन कमी करायचं असेल पण तरीसुद्धा काहीतरी टेस्टी खायचं असेल तर नक्कीच हा हिरव्या मुगाचा डोसा तुम्ही ट्राय करू शकता. हिरवा मूग हा प्रोटीनयुक्त आणि फायबरने भरलेला आहे, त्यामुळे पचायलाही हलका आहे. यामध्ये आपण पालक वापरून याला अधिकच पौष्टिक केलेलं आहे. आजची ही रेसिपी करायला अगदी साधी सोपी आहे, कुणीही सहज करू शकेल. रोजचा तोच तो नाश्ता तुम्ही खाऊन जर कंटाळले असेल तर नक्कीच एकदा या हिरव्या मुगाचा डोसा तुम्ही करून बघा. खरंच सांगते, चवीला अप्रतिम लागणार आहे. तर आता इथे आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण बघा इथे मूग घेतलेले आहेत हिरवे. हे देशी जे गावरान असतात मूग ते आपण इथे घेतलेले आहेत. ते आकाराने थोडे लहान असतात आणि रंग बघा थोडा डार्क असतो यांचा. तर हे मूग आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत. आणि डोश्यासाठी आपल्याला बघा जितके मूग आपण घेतलेले आहेत वाटीने त्याच्या पाव वाटी आपल्याला इथे रेशनचे तांदूळ आपण घेतलेले आहेत. तांदूळ कुठलाही तुम्ही वापरू शकता, पण जो तांदूळ चिकट होत असेल तो तांदूळ आपल्याला वापरायचा नाही. तर आता हे आपण रात्रभरासाठी दोन्हीही भिजत घालणार आहोत. तर आता हे भिजत घालते आणि तुम्हाला दाखवते. तर आता बघा आपण रात्री भिजत घातलेले होते, आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते. तर आपले जे हिरवे मूग होते ते छान फुलल्या गेलेले आहेत. याचा आकारही तुम्हाला दाखवते बघा. बघा छान दुप्पट असे छान फुलून वर आलेले आहेत. तांदूळही सोबतच भिजायला मी घातलेले होते. आता हे जे आपण मूग भिजत घातलेले आहेत तर यामधलं पाणी झारून आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होण्यासाठी घालणार आहोत. यामध्ये थोडंफार जर पाणी गेलं तरीही चालेल. तर आता बघा यामध्ये काही साहित्य घालूयात. तर सर्वात महत्त्वाचं जे साहित्य आहे आपल्या डोस्याला छान पौष्टिक करणारं ते म्हणजे इथे बघा आपला हा पालक. इथे पालक मी बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आधी तोडून घेतलेला होता आणि मग धुतला. तर आता याचा जो देठाचा थोडा भाग आहे कवळा असा तो सुद्धा इथे आपण वापरणार आहोत. तर आता पालक आपल्याला हाताने तोडून असा घालायचा आहे. आता पालकाचं प्रमाण किती तर ते आपल्या आवडीनुसार ठरवायचं. जर तुम्हाला आवडत असेल पालक तर थोडाफार कमी जास्त तुम्ही घालू शकता. तर आता बघा पालक हातानेच तोडून यामध्ये घातलेला आहे. आता आपले जे डोसे आहेत ते छान टेस्टी होण्यासाठी यामध्ये आपण लसूण पाकळ्या तसंच आलं घालणार आहोत. तर आता इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या पुरेशा आहेत आणि इथे आपण हिरव्या मिरचीचा वापर करणार आहोत. तर इथे 4 ते 5 अशा हिरव्या मिरच्या तुम्ही घालू शकता किंवा अंदाजानुसारही प्रमाण कमी अधिक करू शकता हिरव्या मिरचीचं. इथे अर्धा चमचा आपण जिरे घातलेले आहेत, त्याचबरोबर 1 चमचा धना पावडर. आता सुरुवातीला यामध्ये आपण पाणी न घालता हे असंच फिरवून घेणार आहोत, कारण मूग आपण हे भिजत घातल्यामुळे त्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे असतं. त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालताच बारीक करायचं. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तर इथे आपण ज्या वाटीने मूग डाळ भिजत घातलेले होते त्याच वाटीने बघा 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पण त्यातलं अर्धं पाणी घातलेलं आहे. गरज जर वाटली तर मी थोडंफार पाणी यामधलं घालेल. तर आता आपण हे छान बारीक करून घ्यायचं. तर आता इथे आपलं हे जे मिश्रण आहे ते बारीक करून झालेलं आहे. तर आता मिश्रण बघा इथे आपण छान बारीक केलेलं आहे. कारण डोसे जेव्हा आपण तव्यावर पसरवतो तर त्यामध्ये जे तांदूळाचे कण असतात ते छान बारीक व्हायला पाहिजे. तुमचं मिश्रण जर चांगलं बारीक असं झालेलं नसेल तर डोसा छान व्यवस्थित पसरवला जात नाही. आणि मिश्रण जेव्हा आपण बारीक करतो तेव्हा ते बघा इथे मिक्सरमध्येच हलकं झालेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला बबल्स दिसत असतील. आणि मिक्सरमध्ये हे थोडं जास्त आपण फिरवून घेतल्यामुळे मिश्रण हलकं व्हायला तर मदत होतेच, पण आपण डोस्यामध्ये अजिबातही सोडा, इनो कसलाही वापर करणार नाही आहोत. तर आता हे मिश्रण आपण एका पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता याची कन्सिस्टन्सी ही तुमच्या लक्षात येत असेल. आपण अर्धा ते पाऊण वाटी पाण्याचा वापर इथे केलेला आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेल्या पाण्यातलंच थोडं पाणी घातलेलं आहे. म्हणजे आता आपण पाऊण वाटी पाणी यामध्ये वापरलेलं आहे. तर आता आपण यामध्ये सर्व साहित्य तर मिक्सरच्या भांड्यातच घातलेलं होतं. फक्त आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मीठ आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे. कारण पूर्ण अंदाज आल्यानंतरच शेवटी मीठ घालायचं कुठल्याही पदार्थामध्ये. आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. पालक घातल्यामुळे आपला जो डोसा आहे तो पौष्टिक तर होतोच, पण डोशाला रंगही छान येतो. तर हे मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि डोशासोबत खाण्यासाठी चटणी तयार करूया. तर इथे बघा एक छोटा कांदा घेतलेला आहे मी जाडसर चिरून. एक मध्यम आकाराचं टोमॅटो ते सुद्धा जाडसर असं चिरून घेतलेलं आहे. यामध्येच 2 ते 3 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ह्या ऑप्शनल आहेत. आता अर्धा इंच आलं घालून घेतलेलं आहे आणि यावर अर्धा चमचा तेल आपल्याला घालायचं आहे. सर्व साहित्य छान खमंग असं आपण परतून घेणार आहोत.
आता हे सर्व साहित्य परतून आपलं होत आलेलं आहे. तर आता आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर मी तेलामध्ये न घालता असा चटणीमध्येच कढीपत्ता बारीक करून घेते, त्यामुळे त्याची चव पूर्ण चटणीमध्ये उतरते. आणि मूठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपल्याला यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत, त्यामुळे चटणीला छान लालसर रंग येईल. आता परत एकदा हे सर्व साहित्य यामध्ये आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता पूर्ण साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आता हे आपण काढून घेणार आहोत खाली आणि थोडं थंड करून घेणार आहोत. तर आता इथे पूर्ण साहित्य आपलं थंड झालेलं होतं. तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे. अगदी साधी सोपी आणि झटपट तयार होणारी ही चटणी आहे. म्हणजे घाईच्या वेळी तुम्हाला अगदी सहज करता येईल. तर आता बघा, आपण चटणी ही छान अशी बारीक करून घेतलेली आहे. आता या चटणीवर तुम्ही वरून तडका न घालता तशीही ही चटणी खाल्ली तरीही चालेल, कारण सर्व साहित्य भाजलेलंच होतं आपण. तर आता इथे तडका पॅनमध्ये आपण चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये सुकी लाल मिरचीचे काप, त्याचबरोबर इथे आपण चणा डाळ, उडीद डाळ, जिरे आणि मोहरी घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये घालून छान असं परतून घ्यायचं आणि हा जो तयार झालेला तडका आहे हा चटणीवर घालून घ्यायचा आहे आपल्याला. आता वरून हलकीशी आपण यावर कोथिंबीर घालून घेणार आहोत, म्हणजे कुठलाही पदार्थ दिसायलाही छान दिसतो. चटणी आपली तयार झालेली आहे ना, अगदी साधी सोपी अशी. आता इकडे आपलं मिश्रण बघणार आहोत आपण. आता चटणी आपण तयार केली म्हणून मिश्रण बाजूला ठेवलेलं होतं, पण तुम्हाला घाई जर असेल तर तुम्ही लगेचच मिश्रण तयार केल्याबरोबर याचे डोसे तयार करू शकता. अजिबातही मिश्रण मुरू देण्याची गरज नाही, कारण यामधलं जे मूग होते, तांदूळ होते, ते भिजलेलेच आहेत. आता आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत. तुम्हाला तेल लावायचं नसेल तर हलकंसं पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचं. पण इथे मी बघा, आता लहान मुलांना द्यायचा होता खायला म्हणून तेल लावून घेतलेलं आहे. आता यावर 2 चमचे, 1.5 चमचा असं मिश्रण टाकायचं गरजेनुसार, म्हणजे तव्याचा आकार पाहून, आणि ते व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. तर बघा, आपण जेव्हा पसरवतो मिश्रण तेव्हा अजिबातही आपला जो चमचा असेल तो उचलायचा नाही, म्हणजे ते व्यवस्थित पसरल्या जातं. आणि याची कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता, अजिबातही जास्तच असं एकदम पातळ नव्हतं. आता वरून तेल टाकून घेतलेलं आहे. आता चवीनुसार इथे हलकंसं लाल तिखट रंगासाठी म्हणा, दिसायला छान दिसेल यासाठी, किंवा पुडी मसालाही तुम्ही घालू शकता वरून. आता बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर कोथिंबीर आपण घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली. आता छान मस्त हलकासा असा कुरकुरीत आपल्याला हा डोसा करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, डोसा जो वरची बाजू होती ती छान सुकल्या गेलेली आहे आणि त्याला रंगही आलेला आहे. आता याच रंगावर हा डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि मी जेव्हा काढत आहे डोसा, तुमच्या लक्षात येत असेल हा डोसा किती छान कुरकुरीत असा झालेला आहे. तर इथे बघू शकता. तर आपण जे तेल घातलेलं आहे त्यामुळे डोशाला रंगही छान येतो. तर आता हा डोसा आपण काढून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, आपला जो डोसा आहे त्याला रंग किती छान असा आलेला आहे आणि डोसा कुरकुरीतही तितकाच आहे बरं का. यामध्ये आपण जे तांदूळ वापरलेले आहेत त्यामुळे डोसा तुमचा बराच असा वेळ कुरकुरीत राहतो. तर आता हा डोसा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि याचा आवाजही तुम्हाला मी ऐकवते. तर बघू शकता, इथे आहे ना कुरकुरीत असा हा डोसा. तर आता आपले जे राहिलेले डोसे आहेत ते आपण याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत. तर असा कुरकुरीत, पौष्टिक आणि हेल्दी असलेला हा जो नाश्ता आहे आपला हिरव्या मुगाचा डोसा, तो तुम्ही लहान मुलांनाही जर करून दिलात ना तर अगदी आवडीने खातील. तर नक्कीच एकदा ही रेसिपी करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.